तर गुड मॉर्निंग गाईज, मी आहे सध्या उडपीमध्ये. थांबा तुम्हाला वाटत असेल ह्याला काय कामधंदा नाहीत, बघल तेव्हा फिरत असतोय. तर मी तुम्हाला सांगतो, मी कामाच्या नादानंच उडपीला आलतो, फिरायच्या हिशोबानं नाही आलो. आणि यो माझा दादा यानं मला उडपीला घेऊन आलाय. काय मला फोन केला डायरेक्ट की आपण उडपीला जायचं आहे. तर कारण काय माहिती आहे, हे विकत घेण्यासाठी आम्ही इकडं आले. तर आता तुम्हाला कळालंच असेल मी उडपीला का आलोय. तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. तसं आवाज आला म्हणजे काय समजायचं, चांगला का खराब आहे. काय मोठा नारळ आहे यो. अर्धा लिटर पाणी असेल निवांत त्यात. बेसिकली कसं असते आपल्या साईडला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नारळ ही नगावर घेतली जातात आणि इकडे कर्नाटक साईडला किलोने विकतात. 70 रुपये किलो, 80 रुपये किलो. मग ते किलोने घेतलेलं परवडते नगाने घेतल्यापेक्षा. मग तिथनं व्यापाऱ्याकडनं घेण्यापेक्षा असं ठरवलं की या साईडला, उडपी साईडला त्या जणी नारळाची चौकशी करायची मार्केटमध्ये की किती नारळाचं मार्जिन कमी होते आणि कसं किलोनं पडते. तर तेच बघण्यासाठी मी आणि दादा आलेलो. तेच चालू आहे आता. आणि 10 पर्यंत लोक फोन उचलत नाहीत. 11ला फोन करा म्हणतात डायरेक्ट. 11ला दुकान चालू केल्यावर आता फोन यायला चालू झाल्यात की आता उघडले, या आमच्याकडे या बघा. तेच चाललंय. आता 2 दुकानं बघडले, आता अजून 2-3 आहेत बघायचं. मग पुढे डिसाईड करायचं आता काय करायचं. तो पण साठी 2000 years later. सगळं झालेलं आहे, सगळ्यांना भेटले, सगळ्या नारळवाल्यांना. आता जेवायला थांबले. पोटात लई वेळ भुकायला लागल्यात, काय सांगू तुम्हाला. तेव्हा आमचा दादा जेवायला थांबून नुसता बोलत बसतो. जिथं व्यापारी तिथं बोलत बसतोय. मला आलता कंटाळा, मी काय करू मला समजायला जातं. हां असं ते पैसा. आणि आम्ही आता जेवायला आलोय डोन्ने बिर्याणी आणि पायरमध्ये. दिस इज द मेन डिश, बन्नी बिर्याणी. डोन्ने बिर्याणी. एक शोर, अर्धा अंड, मटन, अर्धा लिटर. बघायचं फर्स्ट टाइम खायचं आता कसं वाटते काय नाही. कोण सांगतो कसं वाटतं. कोण बरं पुलाव लागेल. डोन्ने बिर्याणी पुलाव. ही डोन्ने बिर्याणी पहिल्यांदा खाल्ली. पुलाव टाईपच असते खरं. मटन जाम आहे खरं. हां भाई साहब, उडपीला आला नक्की येऊन जेऊन जावा. काय गेलं तर मटन कोल्हापुरी आणि दुसरं चिकन साठीमध्ये काय म्हटलं, चिकन उर्वात म्हणून काय तर होतं. दोन्ही पण तिखट होतं. बिर्याणी होती म्हणजे ते डोन्ने टाईप म्हणजे सपक बिर्याणी होती. मसाले महाप्रसादाचं. तिच्या 2 डिशेस एक नंबर. स्टार्टरसाठी तर नक्की एकदा येऊन तिथं खावा. डोन्ने म्हणून आहे बघायला उडपीमध्ये. येताना आम्हाला सांगा. आता मी तर जाणार, झोपणार आहे. दादा गाडी मारणार. मी झालोय लड. होईल तेवढं मार, नंतर मी मारतो रात्री. आता इथून थेट घरला जाणार आहे मी. खायला गाडीत बसायचं का नाही. आता इथून थेट आम्ही घरला जाणार आहे. माझी कपॅसिटी संपली आता. खरं सांगतो झोपून टाकणार आहे डायरेक्ट मी आता. दारूगड आपल्याला काय कळत. दादा आमचं किती मेहनत करायला आहे.
मला असं बघून असं लय वाईट वाटालतं, म्हणून मला बघवणं झालं म्हणून मी आलो परत गाडीत बसायला. मला बघवत नाही रे, मोठी भाऊ असं काम करतील असं कसं तर वाटतंय, त्यामुळे गाडीतून बसलो मी निवांत. लय वाईट वाटतं. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. 5 पोती नारळ घेतले, 5 पोती. ढेगाने नारळ आहेत, ढेगाने. एवढी मोठी मोठी नारळ आहेत, काय बाबा सांगू. वांड 1% 10 रुपये. 231 किलो नुसता नारळ. माझं 90 किलो, दादाचं 70 किलो. टोटल प्लस 300च्या वर वजन आहे गाडी, प्लस 300च्या वर. गाडीची चाक बघा, खाली दबली. लोड म्हणजे लोड आहे गाडीत, लोड म्हणजे लोड. एक्स्ट्रा. तर आम्ही पोचलोय. त्या एक्झॅक्ट पॉईंटचं नाव मला माहीत नाही, तर ते ड्रोनमध्ये दिसतात बघा, ते असं ते पसरलं आहे नारळाच्या झाडाच्या ह्याच्यावनी, त्या पॉईंटला मी आलो आहे. त्याला पॉईंटला काय म्हणतात रे? सांगतो की तुम्हाला सगळं, तुम्ही पण या की. हा फोटो काढायला चाललंय. मस्त आहे समुद्र. कालपासून मी आज समुद्र बघितला, असं बघून मनाला असं प्रसन्न झालं माझ्या. आणि तुम्हाला आता माझे केस जरा असं धुतलेले दिसतात, कारण धुतलं आता पेट्रोल पंपावर मी आणि दादानं. सॅमसंगला बघूया किंवा देखते हैं अभी फोटो क्या आता है. मस्त रहेगा रिव्ह्यू. चलो चलो, इट्स टाइम टू लीव. मस्त आहे बीच, आवडलं. म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितलं असं, म्हणजे रीलला त्यानं बघितलेलं, रिअल लाईफमध्ये रीलमध्ये कसं ड्रोन शॉट येतो असं. रीलमध्ये ड्रोन शॉट असल्यामुळे ते वरनं दिसते, रिअलमध्ये ते खालनं काय दगडच दिसणार आहे, त्यामुळे काय तर फोटो पण मस्त आलं. कांदे का होपफुली नॉनस्टॉप आम्ही जाणार आहे. आम्हाला पोचायला तरी सकाळचे 4 तर वाजतीलच वाटायला मला. तर अजून जेवायला एक स्टॉप घ्यायला पाहिजे आधीमध्ये, आणि झोप बी पाहिलं तर थोडा वेळ थांबायला लागते. विनाकारण डायरेक्ट गेली की मग स्वाई. चलो बाय, जेव्हा थांबल तेव्हा भेटू. मुर्डेश्वर महाद्वार जायची लई इच्छा होती, खरं टाईम नसल्यामुळं नेक्स्ट टाईम. उद्या कॉलेज नसतं तर 100% राहिलं असतं आणि गेलं असतं, त्यामुळे रटलं. नाही तर नेक्स्ट टाईम. जेवायला थांबले. गोकर्णच्या पुढे एक 50-60 किलोमीटर आले आणि आता जेवायचं. आणि सिंगल लेन रोड आहे, लई वैताग आला आता. काय आहे स्टील आता थोडा खराब आहे, पुढे तिथून पुढे चांगला आहे. एवढं आठवं ना आम्ही काय केलं तर रस्त्याचं. तर बघू आता पुढं कसा आहे रस्ता. आता जेवणार.